दिवसांच्या आढाव्यात 6 दिग्गज मंत्री फेल. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या आढावा कामगिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 दिग्गज मंत्री त्यांना नेमलेल्या लक्षवेधी कामगिरीत मागे पडले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ दिली असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महायुतीतील मंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्यात मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करू शकले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. आढावा बैठकीत त्यांना त्यांच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तसेच त्यांचा रिपोर्ट त्यांनी दिल्लीलाही धाडल्याचे सांगण्यात येते. आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कामगिरी अन्य मंत्र्यांच्या लक्ष्यापेक्षा मागे पडलेले आढळल्याने धक्का बसलाय. तसेच अन्य ज्येष्ठ मंत्रीही त्यांचे टार्गेट पूर्ण करू शकले नसल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट समज न देता विशेष काळजी घेऊन सूचना दिल्या आहेत. 100 दिवसाच्या कामगिरीत अन्य मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक झाली आहे. टार्गेट पूर्ण करणारे मंत्री. टार्गेट पूर्ण करणाऱ्या मंत्र्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांची नावे समाविष्ट आहेत असेही म्हटल्याचे समजते. राणे नाईकही असमाधानकारकमध्ये मंत्र्यांच्या यादीत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक व बंदरे मंत्री नितेश राणे यांची नावे असल्यामुळे मंत्रालयीन कर्मचारी आश्चर्यचकित झाल्याचे वाटत होते. विधिमंडळ वा अन्य ठिकाणचा त्यांच्या कामात ते अग्रेसर असल्याचे म्हटले जाते. मग त्यांच्या खात्याच्या कार्यक्षमतेत अन्य मंत्र्यांच्या कामगिरीच्या तुलनेत ते मागे पडले असल्याची शक्यताच नसल्याचे त्यांचे मत असल्याची चर्चा दबक्या आवाजात मंत्रालयात होती. परंतु मंत्र्यांच्या चर्चेनुसार वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही. एकनाथ शिंदेंना मुदतवाढ. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कामगिरीत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच त्यांना नेमून दिलेल्या कामाच्या लक्ष्यापासून मागे पडले आहेत. 15 दिवसांची मुदत त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे. पण त्यांच्याकडे अन्य मंत्र्यांच्या कामाच्या रगाड्यात तसेच अभ्यागतांच्या त्यांच्याकडे कामासाठी वाढलेली गर्दी यामुळे शिंदेंना आणखीन काही दिवसांची मुदतवाढ त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देणं भाग पडणार असल्याचेही बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंसह शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही खात्याच्या कामगिरीत त्यांची पिछाडी झाल्याचे दिसून येत आहे. परिवहन व पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष नेमलेली कामे अनुक्रमे 25 व 40% लक्ष्य त्यांना गाठवण्यात यश आल्याचे म्हणण्यात आले आहे. या खात्यांचा बहुत करून खडेगावांशी जास्त संपर्क असल्यामुळेही मंत्री सुपर असूनही खात्यातील अधिकाऱ्यांची पूर्ण क्षमता नसल्याने त्यांचे टार्गेट पुढे सरकले नसल्याचेही नमूद केल्याचे समजते. शिक्षण मंत्री भुसेंचे काम 15 दिवसात पूर्ण होण्यासारखे असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. रायगड पालकमंत्रीपद व लाडकी बहीण यामुळे राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या महिला व बालकल्याण विकासच्या मंत्री अदिती तटकरे या त्यांच्या खात्याचे टार्गेट नियोजित वेळेत गाठू शकल्या नाहीत. त्या फारशा मागे पडल्या नसल्या तरीही त्यांच्याकडील खात्याचे महत्त्व लक्षात घेता त्यांना नेमलेले टार्गेट आता त्यांनी पूर्ण करावे असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या टार्गेट गाठू न शकल्याने थेट कान टोचले नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रमाणे मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.